आणि शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार झालंय। 2 मंत्र्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे। 5 जणांना नव्यानं मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे, तर भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि अर्जुन खोतकर यांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते। महायुतीमध्ये शिवसेनेला 13 ते 14 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जाते। तर ओवळा माजिवड्याचे आमदार प्रताप सरनाईक, जालन्याचे अर्जुन खोतकर, महाडचे भरत गोगावले यांची यंदा मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते। दरम्यान संजय राठोड यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। या संदर्भात पाहूया। आपल्यासोबत मंत्री संजय राठोड आहेत। 5व्यांदा तुम्ही आता हे शपथ घेत आहात, मंत्रिपदाचा अनुभव आहे, नवीन आव्हानं काय असणार आहेत? आव्हानं काय असणार आहे याच्यापेक्षा चांगलं काम करून परत जनतेची सेवा कशी चांगली करता येईल हाच प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे। माझ्या मतदारसंघातल्या जनतेने मला 5व्यांदा निवडून पाठवलेलं आहे आणि मोठ्या मताधिक्याने निवडून पाठवलेलं आहे। वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधीसुद्धा आमचे वरिष्ठ नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी मला दिलेली आहे आणि म्हणून चांगलं काम करण्याचा प्रयत्नच आम्ही केलेला आहे। म्हणून परत ही सेवा करण्याची संधी लोकांनी मला उपलब्ध करून दिलेली आहे। चांगलं काम करून शाबासकी घेण्याचा। ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये तुम्ही मंत्री होतात, शिंदेंच्या शिवसेनेच्या नेतृत्वात ज्याची शिवसेना होती त्याच्यात तुम्ही मंत्री होतात। आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, पूर्ण विश्वास आहे की यामध्ये सुद्धा एक वेगळं खातं, चांगलं खातं मिळेल? मला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी वरिष्ठांनी दिलेली आहे। मी महसूल राज्यमंत्री म्हणूनही काम केलेलं आहे, वन खात्याचा सुद्धा कारभार मी सांभाळलेला आहे, अन्न औषध प्रशासन विभागाचं सुद्धा मी काम पाहिलेलं आहे, जलसंधारण विभागाचं सुद्धा काम पाहिलेलं आहे आणि या सर्व खात्याच्या माध्यमातून जनतेसाठी आपण काय चांगले निर्णय घेऊ शकतो, काय धोरणं आणू शकतो हाच प्रयत्न माझा या पूर्वीसुद्धा राहिलेला आहे। आता परत मला जर संधी मिळाली तर जे काही खातं मिळेल त्या खात्याच्या माध्यमातून चांगलं काम करून दाखवण्याचं भाजपचं नेतृत्व आहे आणि आमदार म्हणून सुद्धा या ठिकाणी जे काही मला करता येणार आहे विधिमंडळाचा सदस्य म्हणून महाराष्ट्रासाठी, माझ्या मतदारसंघासाठी ते सुद्धा करण्याचा प्रयत्न माझा राहणार। प्रश्न, भाजपचं नेतृत्व पोर्टफोलिओ बघून मंत्री पदाचा निर्णय घेणार आहे, याकडे तुम्ही कसं बघताय? एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाचा निर्णय घेतात, त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं की या सगळ्या मंत्रिपदाबद्दल? आमचा पूर्ण विश्वास आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावर आहे। त्यांना पूर्ण अधिकार आम्ही दिलेले आहे। ती जी काही भूमिका त्यांची राहणार आहे त्या भूमिकेला आमचं समर्थन आहे। त्यामुळे हे होते संजय राठोड, ते म्हटले की जे काही निर्णय घेतील ते एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचे नेते घेतील आणि जसं त्यांनी सांगितले की जनतेची कामं एक आमदार म्हणून मला पुढे सुद्धा करायची आहेत। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।